नमस्कार मित्रांनो, आपल्या अभिमोरे ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग विशेष आहे नेहमीप्रमाणे. मला अजून एका माझ्या कुटुंबाची ओळख तुम्हाला करून द्यायची, ते म्हणजे नवश्रीसोबत चाललो आहे इंदापूरला. आमच्या नवश्रीमधला सुप्रसिद्ध असा गायक ओंकार करंजे याच्या लग्नासाठी मी आता घरातून निघालो आहे आणि आमची ट्रॅव्हल्स केले ते घाटकोपरवरनं थोडा त्यांना निघायला उशीर झाला आहे. ते मला आता भेटणारच LPला. निघायला उशीर झाला म्हणून डायरेक्ट गाडीतच शूट चालू केलं. प्रवासात मस्ती करणार नाही असं कधी होईल का? आणि हो, स्टेप्स बघून अंदाज लावू शकता आम्ही कोणत्या गाण्यावर रील केली असावी ती. आता आम्ही नाश्त्यासाठी उतरलोय. बरीच धमाल केली, रील शूट पण केला आहे. कुठला रे? स्वर्गात आकाश नावा. हा, स्वर्गात आकाश गंगा. त्याची रील करण्याच्या मागची जी काही धमाल मस्ती होती, सगळ्यांचे ब्लूपर्स वगैरे व्हिडिओमध्ये दिसतील. नाश्ता भेटेल नाही तिथे आपल्याला, चांगला स्पॉट आहे. आणि ही आमची गाडी. आमचा नाश्ता आला भुर्जी पाव. तर कसा एक नंबर. भाभी खाल्ला नाश्ता? छान होता, आवडलं तुला? काय होता नाश्ता? कोणते पोहे? मला बोलवतात म्हणून जातो मी. पप्पा काय नाव बोलले? दडपे पोहे ना? दडपे पोहे ना? आवाज येणार नाही, छोटा आवाज. पोटभर नाश्ता करून प्रवास पुन्हा सुरू झाला. गाडीत बरेच मजेदार खेळ आणि नवश्रीमधील किस्से ऐकायला मिळाले. नवश्री कुटुंब जेव्हा एकत्र असतं ना, तेव्हा घरच्याची आठवणच येत नाही. आणि हे पहा, बघता बघता इंदापूर केव्हा आलं कळलंच नाही, कारण की तिथे आम्हाला कृष्णा भाऊजी सुद्धा भेटणार होते. कृष्णा भाऊजी गाडीत बसले आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही थांबलोय रील करायला. भाभी काय करणार आहे आपण? काय करणार आहे भाभी आपण? आम्ही गाडी खेचणार आहे आमचा बाबी. आणि हे बघा सगळे प्रकार रील. हे ब्राईटनेस वाढवायला लागेल जरा, सावलीत ना बाहेर. हो का, सावलीत तू बाहेर या. माझा एक रील मध्ये पण मी दिसत नाही. मी पण आहे पिकनिक मध्ये. यस, लय डार्क झालं रे. अरे बुवा जायला हात दाखवा. आता त्याला चालवायचं. हे काय आयडिया, काय कन्सेप्ट काय जरा एक काम करा, असं फिरव आमच्यापर्यंत. चल सगळे पुढे चल, चल लवकर चल. चल लवकर चल, चल चल धमाल अशी रील शूट केल्यानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजे इंदापूरमधील मांदाड या गावात. ओंक्याच्या लग्नाचा बॅनर आणि त्याच्यावर वहिनी आणि भाऊ एकदम भारीच दिसत होते. लग्न घराजवळ आलो आणि एंट्रन्स बघूनच भारी वाटलं. दोन्ही बाजूला छान कपलचे फोटोज लावले होते, जणू पाहुण्यांचं स्वागतच करायला उभे आहेत की काय. अंगणात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. अगदी फोटोचा घाट घालून ओंकार आणि वेदांतने मिळून सुशांत दादाला हळद लावली. अगदी नेहमीप्रमाणे वेदांतने पुढाकार घेऊन तालावर ठेक्काच धरला होता. ह्यावेळी वेदांतला साथ देण्यासाठी अगदी हुबेहूब आरशात बघावं की काय असं शरीर त्याच्यासमोर होतं. वेदांतने खूप मोठ्या मनाने मनावर दगड ठेवून त्या पार्टनरचा निरोप देखील घेतला. झोप काय होणार नाही. बॅक कमिटी सगळे आराम करायला गेलेत. वेदांत काय बोलशील या प्रसंगावर? अशा प्रसंगी कसं आपण एकामेकांची साथ दिली पाहिजे. सगळे दमलेत, सगळ्यांच्या बॅगांचं ओझं घेऊन आम्ही, आणि बॅगेला खांदा पण दिला पाहिजे. बॅगेला चाललो आम्ही. चला आता
आता तिथे आम्ही बॅगा लावणार बॅगा लावणार आणि परत न्यायची सोय त्यांची आहे. त्यांची आहे बरोबर. आणि हे पहिल्यांदा एक टाइमच आहे लॉटरी. दुसऱ्या टाइम आपल्या बॅगात ती घेऊन जायची. मेहनती कमिटी. गावचा जेवण डाळ भात भाजी चपाती. हळदीच्या कार्यक्रमानंतर जेवणाचा आस्वाद घेतला आणि थोडंसं आराम करायचं ठरवलं. ओंकेची हळद आता थोडा वेळात सुरू होणार आहे. सगळी मंडळी तयार झाले. आम्ही गावचा फेरफटका मारून आलो. मस्त गावी छान असं वातावरण आहे. इंदापूरमध्ये मांदाडमध्ये आम्ही आलो आहे. ओंकेची हळद तिकडे ओंक्याचं घर मंडप सजलं आहे आणि आम्हाला स्टेला आणि मस्त छान असं कौलारू घर दिलं आहे. इकडे आमचा स्टे आहे. आपली सोय केली आहे. सगळं झालंय आणि वेदांतला आता तलप आलंय. आपापली सोय केली. चहाची. मी पण सोय करायला जातोय माझी. कोणाच्या पियाच्या साहेबांना किती वाजले दादा? आता वाजलेत 8:45. 8:45ला चहा पियायचा आहे. बोलतो चहा पिल्याशिवाय असं माझा दिवस राहिलाय कुठे सांगतो त्याला ऐकत नाही. आता चहा पिऊन येतो आणि आता आपण डायरेक्ट काय हळदीमध्ये धिंगाणा. वेळेला चहा नसतो पण चहाला वेळ असते ना. वा ठीक आहे चला भेटू. चहाला वेळ असते वेळेला चहा भेटू. चहाचा प्रयत्न केला होता शेवटच्या टोकापर्यंत पण अनसक्सेसफुल झाले. अरे पण 9 वाजता चहा कोण पिते यार. आता हळद आहे म्हणजे काय पितात असं वाटलं. मी थोड्या वेळासाठी मुंबईत आहे त्यामुळे मला जरा ती बरं ठीक आहे. मुंबईचं हे झालं. आता आम्ही नाही आता चहा तर भेटणार नाही. चेंज करून फोटो काढला. हां फोटोशूट करायचं आहे. चला ब्लॉगमध्ये असेच राहा. काय धमाल मस्ती करणार ती बघा. येस पुढे मजा आता बघा. शुभ सकाळ मित्रांनो. रात्री जास्त लेट झालं. ब्लॉगमध्ये काय परत जॉईन करताना आलं. झोपायला आम्हाला 3 वाजले. त्यानंतर जागा कोण नाही आहे. कोण नाही जा असे येतात ब्लॉगच्या मध्ये मस्त. आताच आंघोळ झाली. मागच्या बडवीमध्ये मस्त गरम पाणी घेतलंय. हे बूट पॉलिश गावचं वातावरण इतकं छान आहे बघा. करीत एकदम झाली चप्पल. मुंक्या शेट तयार. ब्रेक झालंय माझं. त्याला ठेवायला चाललोय. आमची पण तयारी लवकरच होईल. वरदा पाण्याचा बर्फ होता ना. बर्फ अरे बाप. थंड पाण्याने आज आंघोळी झाल्यात सगळ्यांच्या. मला गरम भेटलंय मस्त. दिप्याने जे जुगाड केला. हे झाले का तुमचं? नाही जाऊ दे. सुंदर अशी स्वामीवार सकाळ झाली मित्रांनो आणि आम्ही सर्व नवरीकडे माणगावसाठी निघायची सुरुवाती केली. माझी सर्व तयारी झाली होती पण हा केस मात्र काय ऐकत नव्हता आणि मी देखील. कसं असतं मित्रांनो, आयुष्यात अडचणी असतात पण ऐन वेळेला हा कोपऱ्यातला केस जेव्हा सेट होत नाही ही अडचण मुलंच समजू शकतात. आम्हा मुलांचा हा डोक्याचा भिंगरीतला केस सेट झाला म्हणजे आम्ही तयार झालो. बरं जाऊ द्या, माझी ही केस आज नाही सॉल्व्ह होणार. आपण प्रवासाला सुरुवात करूया.
वेदांत भाई चाय 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 मागता भाई पाणी पाणी दे पाणी दे वा मला रेकॉर्ड असणार आहे. मी एक थेंब पण खाली न सांगता चहा होणार आहे. बघूच आज सांडला इकडे बघ. काही रांगोळी काढतोय ना ठिपक्यांची सुंदर. काय करतोस वेदांत? लपू बसले काय पुण्याचं काम. सकाळचा चहा तुम्ही या व्हिडिओ मधून तुम्हाला कळत असेल आम्हाला किती उशीर झालाय तो. गुळाचा चहा आहे ना. हा गुळाचा चहा वेदांच्या आपण हाताने. वेळेत आहे. हा, वेळेत आहे आम्ही पण रस्ता मोठा झाला. रस्ता मोठा झाला. रस्ता मोठा झाला येता येता. नवरदेवाची बहीण कुठं आहे चमकते रे. याची पण नजर काढून क्या बाय. हो थांबा गाडी हल्ली व्हिडिओ मध्ये घाबरलो मी. नवरदेव आला आम्ही पण आलो. चला आमशेत मध्ये आलो आपण. किती छान दिसत आहे ना लग्नगर. लग्नात रुखवत बघा ना किती छान मांडलं आहे. आम्ही पोचताच तिथे घरातील मंडळींची नवरदेवाला लग्न मंडपात आणण्याची लगबग सुरू झाली होती. Yeah.
लग्न सावधान मधुर मधुर गाती वाजती मुहूर्ताची वधूवर करिमाळा घेऊन सजोई जवळ जवळ आली ही गणी मिलनाची उणीव उणीव प्रेम भेटतो नी जीवाची शुभ लग्न सावधान ओंकारचं लग्न झालं आहे मस्त थाटामाटात. थोडा टेक्निकल इश्यू झाला आहे पण मंगलाष्टका आणि सगळं एकदम छान झालं. माहोल झाला, सगळे कार्यक्रम उत्तम झाले. आता आम्ही जेवून थोड्या विश्रांतीसाठी बसलो आहे. तिकडे फोटोशूट झालं ओंकारचा. तर आपण ह्या थोडक्या वेळेमध्ये आपलं अस्मित बद्रिके याचं मत जाणून घेऊया. अस्मित काय आहे एकदम पूर्ण कालच्यापासून आजपर्यंत आपण काय काय धमाल केली, काय वाटतं तुला? दुपारपर्यंत आलो. आवाज थोडा वाढव ना तुझ्या टीव्हीचा. हां, दुपारपर्यंत आम्ही आलो. नंतरला थोडा वेळ आराम केला. नंतरला जेवलो ना. हां, नाचलो खूप. 3 वाजेपर्यंत नाचलो. मांदडमध्ये काय काय मजा केली आपण? त्या घरी राहिलो जरा काय सांग ना असे किस्से जरा. राहिलो फक्त हसायला होतं. भाऊजींचा एकच पार्लेजी. भूक लागल्यावर रात्री पार्लेजी खाल्लं वगैरे झोपलो. सकाळी वेदांनी काय झोपून दिलं नाही का? वेदांत होतं. सॉरी, वेदांनी काय केलं? निघालो 10ला. बरोबर, मतलबच नाही ना, लवकर उठण्याचा मतलबच नाही ना. हा ना, तेच आणि काय लेट आलो. सगळं वेदांमुळेच झालं. आणि मग सकाळी परत रोड पण जसा चुकवला. बसलो इथे. लग्न वगैरे चांगलं झालं. सगळेजण बसले. दादा पण आहे. आता म्हणा साई पाटील आलं ते पण सांग. विषय काय नाही. कालपासूनचा एक असा पण आकर्षण म्हणजे अस्मितचा जो काल मी डान्स बघितलाय हळदीला, एकदा एक झलक झाली. शब्द नाही अस्मितला नाचताना बघितलं. पण काल ज्या पद्धतीने वरातीला गेलो होतो. आज वरातीला गुरु आहेत ना ते मुंबईत राहतात. गुरु ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही मोद्या उर्फ बोलतात. उर्फ आणि सुर्फ काय आहे? सुनील उतेकर. आणि हे भावी आणि हे भावी या काय आम्हाला का उत्कंठा लागली ती या नवरदेवाची. बघूया आता. राजबिंडा भेंडून सार्थक काय झालं आपलं? कसं झालं काय? सगळं एकदम धमाल मस्त मजा केली ना? गाडीत पण मजा केली ना? आता थोड्या वेळात आम्ही ड्रोन वगैरे पण जाणार. आपण नक्की दाखवू. येस, हा दाखवणार ना आपण. आता आपण थोड्या वेळात जाऊ, जरा जिरलं की जाऊ. कोणाची जिरवायची आपलंच. बघा ही. आणि ही चिव आणि कोंबडीला घाबरले. कोंबडीला नाही, अंगावाली. अंगावर आली रे. कोंबडी कुठं, ही कुठं. भाभी हाय कर, भाभी हाय कर. मला गरज नाही. हॅलो भाभी, ये जरा इकडे. भाभी लवकर ये. एकच देव आहे ना, कृष्ण एकच. आता नवशिरीसाठी पूर्ण एक पॅकेज. अरे बघू. हो, क्या बात आहे. हे अजून एक पेन आहे. भाभी आवाज आला पाहिजे. भाभी मजा आली. काय काय केलं आपण? आणि ए मी हळूच सांग. मी ताशा वाजवला सांग. बबल्या काकाने ताशा वाजवला सांग. बोल. ये ओमकार दादानी कॅशिओ वाजवला. हा, व्हेरी गुड. मजा आली ना? आज बाबी लग्नाबद्दल कसं वाटलं तुला? मस्त झालं ना लग्न? आवडलं तुला? कार्यक्रम बाबी तुझं कधी करूया लग्न? हा, तुझं लग्न कधी करूया? तू सांग. लवकरच माझ्या लग्नात भेटूया. हा, लहान पोरींचं लग्न असतं, छोट्या मुलांचं नसतं लग्न नसतं. बरोबर. आणि आपण आता ब्लॉग संपवतो ना. बोल आता लवकरच भेटूया माझ्या लग्नात असं बोल. ए चालू आहे. तर गाईज आता आमचं असं ठरलंय की गाईज तर नाही असं नाही. ते मी ठरवलं पहिले टॉस. जो टॉस जिंकल तिकडे जायचं. आता पोलादपूर वर्सेस मानगाव. जर जोड वैसे ढवळे पकड. ढवळे घे. ढवळे. हा, ठीक आहे. जर टॉस जो विन होईल त्याच्या गावी जायचं. छापा आला तर ढवळ्याला जायचं. काटा जर आला तर जोरला. हा, चला उडव. छाप्याला पोलादपूर आहे आणि काट्याला पुन्हा उडवायचं. दे, मी उडवतो. मालवण उडवा.
मालवणला जाऊ. हे जाईन त्याच्यासाठी असं पडा. चला गणपती बाप्पा ए दादा असं नको रे नको मग काय खाली बाळ पैशाची इच्छा ठेवता क्रिकेटच्या वेळी बोलत नाही मी नाही उडवत. बोल नको चल. परत कर मग का बघितलं काटा आलेला रे यार छापा आला की पोलादपूर आहे आणि छापा आला मोबाईल मध्ये दिसलं पाहिजे हे नाही असं नाही हे असं नाही कसा आज चेंज करायला गेलं पोलादपूर आहे फिक्स आहे. काढ एक एकदा झालं पिट्टू झालं ए तो ओपनच केला नव्हता. तो यानेच रेड बॉल केला होता. असं सगळं गेलं शब्द असं सगळं गेलं तरी चुकी ना ते झालं असे पैसे फिरतात. दाखव मला दाखव हे दाखव काय दिसतंय दाखव फिरवतो माझा हात तुझं नाही अशी मोठे काहीच नव्हतं केलं. बघ ना बरोबर ना? परत बघ ना एक लास्ट आपण जिंकलो. अरे यार का मोबाईल का घेत करतोय बाकी सगळं काय पण दम इकडे हात नको नाही लावू. पण दम नाही जाऊ दे दम नाही हारलाय कर ना बरं टॉस लाजतोय म्हणून चष्मा काढत नाहीये. तो त्याच्या नजरेत पडलाय. ते बघा नीट बघा त्याच्या नजरेकडे घे. तो बघ पडलेला आहे. पडलेली नजर. दादा परत आपण जिंकलोय. ए लास्ट आता एक झाला आता लास्ट फायनल हा, घे. फायनल तुला पाहिजे सेम सेम नाही घे लवकर छापा पाहिजे लाईट वाला. नवश्री संगीत भजन मंडळ सूर आमचे राम. त्याला एकच काहीतरी सांगा. अक्षर बघूया आपण अक्षर बघूया नवश्री संगीत नवश्री कुटुंबाकडून का नवश्री संगीत भजन मंडळ. नवश्री परिवारातर्फे भाभी परिवाराकडून सप्रेम भेट मुलास मुलीच असं काय नाही ना. मुलास ना ओंकार या. असं लिहि ना तो दिलेलं नवश्री छी लवकरच आता भेटूया. बाबी बोल लवकर. आता भेटूया माझ्या लग्नात. लवकरच आता भेटूया माझ्या लग्नात पण माझं लग्न नाही अजून टाइम आहे. तुम्ही बायको झाले की टाइम आहे हा तुम्ही बायको झाले की सवयचं झालं. झालं की वाद. पोकळे यांनी मला शिकवलेला एक काय बोलायचं त्याला अनोखा प्रकार. अनोखा प्रकार एक तुम्ही आज माझ्या गुरुसमोर एक तुला माहिती आहे तरी पण दाखवतो जमिनीच्या पाया पडला की नाही माती. ए हाताला माती लावली. गुरुच्या पा हाताला माती लावली त्याने पहिली. हा हे गुरुना रडू आलं. अरे पण हे गुरुना भरून आलं. गुरुने शिकवलंय. प्रतिक्रिया घ्या गुरुंची महागुरु कसं वाटलं तुम्हाला प्रतिक्रिया काय आहे आपली. एकदम फालतू होतं. मला बिलकुल नाही आवडलं. हे कोणी शिकवलं असेल हे बघ, किंवा हे बघ, शिकलं. या दोघांना माझ्या कोपऱ्यापासून नमस्कार. हे परत कधी करू नका. तरी करणार. इथे आपल्याला महागुरु किती बोलले करू नका पण त्यांच्या आशीर्वादाने करायचं. आम्ही असे लोक आहे आम्ही की आम्हाला खाण बोली आम्ही करत आहोत. हा विश्वास आहे तुमचा विश्वास आहे विश्वास. आम्ही एक निष्ठ लॉयल आहे. ती पेटी स्केल मध्ये पर्यंत हाना. हा ना. इथं
इथून साफ झाले इथून मागं hole पडला. अहो ते म्हणतात ना मग ती हे निंदकांचे घर शेजारी वा वा वा. एका दिवसाला होल पडला हे होल पडल्यावर पण लगेच बासरी वाजवणार ए आता खुद्द कलाकार मोठं जेव्हा काहीतरी होत असतं तेव्हा हा खुद्द कलाकार त्यांनाच आपण विचारू की सगळ्यांची प्रतिक्रिया झाली, सगळ्यांनी मत दिलं तर काय स्वतः या टॅलेंट मधून पुढचं काय याचं फ्युचर काय शिकली गेलीस हा वा शिकली गेलीस कुठे गेली टॅलेंट मधून काय शिकली शिकली गेलीस वा शिकवलं ना मला हे कळलं की हे अशा गोष्टी मी नाही करू शकत आणि करायचं पण नाही. त्यांचा पूर्ण कॅमेरा जरा हा बाप Guys, हा नाही ते हा ठीक आहे मंडळ हा इथून ना तर मंडळी कानाला का हात लावला मंडळी तुझा पर्सनल आहे ना अरे टाक तू चालतंय एवढं काय रे. तर काहीच मी काय म्हणतोय ताईने आता जे काय बोलली सगळ्यांना शिकवू आपण. माणूस लहानापासून मोठा होतो, मोठापासून लहान ना होतो. ह्याचा गळा चांगला आहे त्याच्यापेक्षा. कोणाचा? तो आवाज असं करण्यापेक्षा ह्याचा गळा चांगला कोणाला दुसऱ्याला कोणाला शिकवून. माझा ना ग्रीन का चांगलंच आहे ग्रीन का पर्पल. पण आमच्या सिंगरला बिघडवू नको हे असलं काय आम्ही दाखवून शिकवून वगैरे. सिंगरला नाही मी वादकाला भेट वादगाला बेडकवतोय काय बेडकवतोय हा एक बिझनेस आहे आमचा. आता ए, आम्ही- आता आम्हाला एवढा- बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं बोलतोय सगळ्यांसमोर केलं आम्हाला अजून कॉन्फिडन्स. आमचा आता शो असणार आहे प्रणित मोरे सोबत. प्रणित मोरे सोबत आमचा शो असणार आहे. कारण का शो असतो आपला डायलॉग या. हा. आणि लवकरच आपण भेटूया एका शो मध्ये पनवेलला. तोपर्यंत पनवेलला कुठे डेपोच्या बाजूला पनवेलला डेपो मध्ये तो संडास तुटला तिकडे असेल लोकेशन सांग. मला असं वाटतं त्याच्या शोला जर हा गेला आणि असं असं केलं तो तर पहिल्या पब्लिक बाहेर काढेल. नाही पब्लिक बस पैसे देऊन आम्हाला पैसे नाही. पब्लिक तिकीट काढणार. हा. पब्लिकला माहित नाही की काय पहिल्यांदा दाखवणार आहे. लोकांना- पैसे येणार आम्हाला. पैसे घेऊन आम्ही काय एका लोकेशनवर एकच शो करणार परत परत नाही जाणार एकदा आमच्यात वनस्पोर नसतो वनमोर असतो आम्ही स्पोर नाही देत गचकले मग आमचे खालचे पण आहेत ना. आमचे अनुयायी तयार होतील किती तयार आमचे होतील. फॉलोअर्स तयार होतील वाटलंच मी लवकर सांगायचं त्याला स्किप. स्किप नाही बोलला काही स्किप नाही होणार आहे यातलं काहीच नाही होणार अनकट आहे सगळं अनकट आहे. काय बघून जाऊ आपण. भाड्याने पोरं आण. विचार नाही केलाय कसली हे तुमचं इन्शुरन्स वगैरे गचकलं. आम्हाला इंग्लिश येत नाही आम्हाला इंग्लिश नाहीत. विमा तुमचा हेल्थ ते पण नाही करणार विमा ना म्हणजे हा, ते कळालं बरोबर. ते नको आपल्याला गरज नाही. ते आमच्या पूर्वजांनी करून ठेवले. वर उठले वर उठले तसेच वर जा. चालेल ना आम्हाला. वरच जाणार वर जाणार आहे, वर जाणार आहे. सदराचा कलर काय सांग मला बघू हा? बघतोय काय मग सदराचा कलर काय बघू सांग सदराचा कलर नाही सांगत. मग किशाला काय लावलंय खिशाला काय लावलंय. बघ कलर कुठला आहे खिशामध्ये मोबाईल आहे. मोबाईल मोबाईल आहे तर काहीच हा हा बोलतोय याला आपल्या शो मध्ये आणायला लागणार आहे. भाई तुझी तिकीट पाडली भाई पाडली तिकीट. अरे मला नको तुमची समजा तुम्हाला पैसे येतील कुठे चपल्या येतील याच्यावर काय आहे? बोलणार काय त्याच्यावर शब्द खुंटले नाही खुंटले नाही. हे आम्ही असं इथं पब्लिक मध्ये नाही शो मध्ये दाखवतो. हा ना शो मध्ये जे काय असेल. काय गुरु गुरु नाही. काय गुरु बोलायचं आपलं टॅलेंट फक्त करून दाखवायचं नाहीये वाटतं. काय गुरु काय गुरु? गुरुच्या समोर बसला बघा कसा. गुरु असं म्हणलं. गुरुच्या समोर याची मांडी बघा. चाललंय ते. ओ गुरुजी चाललंय ते. ते गुरुजी आमचे फ्रेंड हो साहेब मी काय बोलतो तुमच्या शो मध्ये कोण येतं माणसं येतात की कुत्री मांजरे येतात वन्स मोर जरा काय आहे ते कला एक कला दाखवा कला. ब्लॉग संपवायचा ती कला अशी करा ना एंडचं होऊन जाऊ ना एक. गुरुंची पहिली हे घ्या तुम्ही. होय काय हे घ्या ओ गुरु हे द्या जिथे रहो और करते करत गुरुनी पण एकदा करून दाखवा पाहिजे आम्हाला आमची इच्छा आहे नाही गुरु नाही गुरुंची नाही. गुरुनी दिलेलं ज्ञान एकदा दिलं की दिलं सोडून देतात पहिलं मी काय म्हणतो हा म्हणतोय तुमच्या शोला ह्याला काय पहिले जिगलबंदी असते का जुगलबंदी असते ते शिकवायला पाहिजे. ह्याला बघा काय आलं
असा फक्त एवढंच येतं याला काय येतं अजून थांबा दात बुडाला मला एक तो बोलतो दात बुडाला 8 टाका पहिले 8 टाक थांब. थांबा नाही पण थांबा ना. आम्हाला आमचा एवढी विश्वास काय माहितीये का पूर्ण माहिती आहे. मला एक बाबा भेटले ते तो 2 दात आहेत ना ते खूप पैसे अशी दात पैशावाले नसतात. मग आम्ही आता पैसेवाले होणार आहे का नाही करू आपण नोटा अडकवणार अशा 2000ची पण नोटा अडकवणार आपण बरोबर आहे. तर आता मी एकदा लास्ट करून दाखवतो इथंच काय हा एपिसोड इथे संपेल. हा इन्स्ट्रुमेंट कडे झूम करतोय गळ्याकडे. बुकू नका थांबा जरा. हा दुसरीकडे हा स्वर नाकातून येतोय. नाही हे दादा हे नाही हे ओंकारच करतो. ओंकार 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 हे थांबे तर मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे शांत बसा. विनंती आता माझे गुरु ओमकार जी कोकळे त्यांच्या मोमोर सादर करतील. आमच्या इथं महागुरु आले त्यांना विनंती आहे 500 रुपयाची नोट घेऊन यावे 500 रुपये द्यावे. हा आम्ही देतो. पडद्यामागचे कलाकार सुस्वागतम 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 सविनय सादर करीत आहोत. सूर आमचे भाव तुमचे हा तर आमचा आवाजच तुमचा सगळं प्रतिसाद तुमचा. हा बाळा करून दाखव एकदा. टाळी का अवमीना खेळतायत. अवमीना साईबाबा ह्यांचा नमस्कार नसतो वाटतं अवमीना असतो वाटतं. हा चप्पल ते वाला नाही दुसरं वालं. मला वाटतं आम्ही ना असं हे टॅलेंट हे मी फक्त हे करतो ह्याला हे जमतं हे आम्ही कोणाला दाखवत नव्हतो. आज हे आम्ही शो मध्ये पैसे घेऊन दाखवतो. पण आज महागुरु आले आमच्या इथे महागुरु आले तेवढे लांबून आम्ही दाखवतो. मी असं कधी केलंच नाही. तो आयटम ओंकारचाच आहे. तो आयटम ओंकारचा मी असं नाही करू शकत. वेदांत काय बोलताय सर. काय नाही खूप छान साईड गुरु परत करू नका. कधी कुठली नसीमध्ये आवाज अडकेल. सहगुरु भाभी गुरु चला तर मग आता ड्रोन भाभीच्या प्रतिक्रिया घ्या. भाभी काय भाभी बोल. भाभी ऐक, कसं वाटलं घाबरलो. आवाज काढला ते कसं वाटलं. छान वाटलं बाई. छान वाटलं. मुलं ही वा वा लहान पोरांना अक्कल आली पण मोठ्यांना ए भाई वा 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 माझ्याकडे येणारे शिकायला तू. हक्काचा माझा शिष्य नेतोय. शिष्यांची चोरी चालली आहे खुल्या. बाबी येणार आहे. बाबीला आवडला. टोळी आले शिष्य पळवाची टोळी आली. नाही नळ्या मोकळ्या करा आता. नळ्या तर चला आपण आता आपला जो अस्मितचा परफॉर्मन्स होता त्याची प्रतिक्रिया घेतोय. दीपेश काय वाटलं. मन भरून आलं की कसं झालं. शब्द राहिले ना मी विसरलो शब्द. म्हणजे काय आता बोलायला काढलेलं ना ते मनातून अरे उतरले खाली. अच्छा ठीक आहे. दादा काय प्रतिक्रिया आपली. काय नाही गुरूंचं जे नाव आहे ना ते जरा खाली पडले अच्छा तर गुरूंनी लक्ष दिलं पाहिजे जरा. ते महागुरु नव्हते म्हणून नशीब. कारण की त्याच्यासाठी मोठं टास्क आहे 15व्या माळ्यावरचं. दादा काय अतिशय घाण. अच्छा हे आग्रा बोल. वजन घाणवर तुमचं जास्त होतं का ते. तुम्हाला काय वाटतंय. स्पीचलेस. काय मला येत नाही तू काय स्पीचलेसचा आम्हाला काय इंग्लिश येत नाही. आम्हाला समजलं आम्हाला लागच होत नाही मध्ये. काय भाऊजी कसं काय प्रतिक्रिया काय. खूप सारे टॅलेंट आहे तो अजून काहीतरी तुम्हाला दाखवेल. दाखवणार आहे आता. नाही पण आम्हाला आखरीत काय बघायचंच नाही असं. भावाच्या नावाने सार्थक काय वाटतंय. पूर्ण एरियामध्ये प्रतिक्रियाच नाही. साई क्रिसचं गाणं त्याने बोलून नाही पण आता हे जे केलं त्याच्यावर काय मत आहे. सुंदर 20वा माळा गेला 20वा माळा. लेवल वाढली.
बाबी आणि दादा बाबीला टॅलेंट खूप आवडलं आहे मी दादाचं. दाखव कसं करत होतो. कसं करत होता? बाबी थोडं विसरलंय पण दाखवायचं परत पुढच्या वेळेला. आणि आता आपण ज्यांची प्रतिक्रिया घेणार आहेत खुद्द ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन हा शिष्य करून घेतलाय. म्हणजे कसाही असला तरी पण तो एवढा वाया गेलेला असू नये. समोर उभं राहून तिथं सादर केलंय त्याला सर्वांचा हे खरंय तेच ते सर्वांचा सगळ्यांचा तेच ते. हा वेदांचं मत मला घ्यायचंय कारण की त्यांनी वेदांतकडून त्यांना एक अपमान चिन्ह पण देण्यात आलंय. तर वेदांचं मत मला वाटतं हा पण बाकी कुठे करू नको हीच अपेक्षा आहे. हा डबला त्यांनी बंद करावा लवकर आलो. जेणेकरून बाकी जे टॅलेंट आहेत ते पुढे येतील. आपण राजीनामा घेऊन आपल्या गावीस स्थित होऊन ते आपण समाधी मुंबई सोडावी लवकर. अनिकेत तुम्हाला काय वाटतंय? तुमचा खूप जवळचा मित्र आहे तो. केले ना हा हात इथं गेलं परत तू काय बोलतोस? तू स्वतः काय मीच बोललोय आता एवढं सगळ्यांच्या मध्ये एक लाईन माझी आहे. चेहरा दिसला पाहिजे. तरी पण वेगळं मत असतं प्रत्येकाचं. माझं मत एवढंच आहे. त्याच्या डोक्यावर मी हात तर ठेवलाय पण असं वाटतंय की बॉक्सवर हात ठेवलाय आपलं काहीच नाही. बस एवढंच बोलतो बाकी काय नाही. याची काळजी वाटते आणि गुरूंची पण जर झटका आला याची खाली व्हायरल झाला तेव्हा टॉवेल नसेल. मग तो दिवस नागपंचमीचा असेल हे लक्षात ठेवा पाहिजे. रील शूट करायचा क्रम काय थांबतच नव्हता. पण ह्या वेळेत थोडंसं काहीतरी वेगळं होणार होतं कारण की आपण आताची रील ड्रोनने शूट करणार होतो. पण मी आधीच सगळ्यांना वॉर्न करून ठेवलं होतं की आपल्या ड्रोनची चार्जिंग कमी आहे. सो जेवढ्या लवकर तुम्ही शूट कंप्लीट कराल तेवढा आपला फायदा आहे. म्हणून सगळ्यांनी स्टेप शिकायची लगबग सुरू केली होती आणि हा आपला ड्रोन गेला हवेत. बघितलं छान असा शूट झाल्यानंतर ओंकार भाऊंनी सगळ्यांची गळाभेट घेतली आणि सगळ्यांचे आभार मानले. कारण की खूप वेळ त्या लोकांनी आमचा घेतला होता. लग्न अगदी निर्विघ्नपणे आणि आनंदमय वातावरणात पार पडलं. ओंकार आणि आरसली वहिनींची जोडी म्हणजे लक्ष्मीनारायणाची जोडी दोघांनाही नजर नको लागायला तितके सुंदर दिसत होते. आम्हा सगळ्यांना मांदळ गावी जाऊन पुन्हा मुंबईसाठी निघायचं होतं म्हणून लागलीच आमशेत गावाला आम्ही निरोप दिला.
फायनली ओंकेचं लग्न झालंय, वरात पण घरात भरली आहे आणि आता आपण मुंबईसाठी निघालोय. खूप जास्त दमलो आहे आणि हा बाईक चल. आणि आता आम्ही बरीच मंडळी ते बाईकवर आहेत, ते सकाळी निघणार आहेत आणि आम्ही आता निघतोय सगळी मंडळी. असं नका करू. तर संपूर्ण ब्लॉग नक्की बघा. ओंकारच्या लग्नामध्ये आम्ही खूप जास्त धमाल केली आहे.